नमस्कार मित्रांनो, तुमचं मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल अभिजित आणि रेश्मा एकत्र यावे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूया मागील एपिसोडमध्ये काय झालं ते. अभ्या व त्याच्या मित्रांना अभ्यासाविषयी चर्चा चालू असते. त्यावर ते म्हणतात कुळकुडे सरांनी आपल्याला कुठून मारलं, पण त्यांना त्या सागऱ्याला मोहाताने मारलं. तितक्या सागऱ्यात येते तो आणि म्हणतो, आता मी तुम्हाला म्हणणार. मध्ये त्याची मस्करी करतो, त्याला घालवून टाकतो. दुसरीकडे दाद्या कामावर जाताना दाखवला आहे. तितक्यात अध्यक्ष तिथे येतो आणि दाद्याची मस्करी उडवतो. नंतर अध्यक्ष अश्विनीचं नाव घेतो, तितक्यात दाद्या घाबरतो. नंतर ते तेथून निघून जातात. शाळेकडे कांबळे सर शिकवत असतात. नंतर सगळ्यांना वेटर म्हणजे काय ते विचारतात. त्यावर केवढा म्हणते, वेटर म्हणजे आपल्याला हॉटेलमध्ये जेवण आणून देतात ते. कांबळे सर म्हणतात, अगदी बरोबर. नंतर तेथे वाकडे शिपाई येतात आणि म्हणतात, नोटीस आलेली आहे. कांबळे सर नोटीस वाचवतात. तर नोटीस अशी असते की प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा होणार असते. तर कांबळे सर विचारतात, कोण कोण भाग घेणार आहेत. केवढा अभ्याच्या मागे मागे करताना दाखवले आहे. दादा कामावर पोचतो, पण पगार कमी असल्यामुळे तो सांगतो, उद्या बघू कामाचा. नंतर संध्याकाळी दादा चिडलेला दाखवलेला आहे आणि अभ्या त्याला प्रजासत्ताक दिनाबद्दल विचारतो. नंतर त्यांचे थोडं सांगितलं, अभ्याने भाषण द्यायला सांगितलं. नंतर पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला अभ्या, केवढा, रेश्मा आणि इतर मुळे भाषण घेताना दाखवणार आहेत आणि मध्ये व सागरामध्ये वाद होणार आहे. रेश्मा व अभ्याचं काय होणार तेही बघायला मिळू शकते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या.